और ये हमारी बिट्टो रानी क्या कर रही हो? आप क्या कर रही हो? व्हाट इज दिस? मेरे डॉक्युमेंट्स. हॅलो गाइज, वेलकम बॅक अगेन विथ अ न्यू व्हिडिओ गाइज. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कालचा ब्लॉग आलेला आहे, जर बघितला नसेल तर जाऊन चॅनलवर जाऊन जावा, व्हिडिओवाला ब्लॉग चॅनलचं नाव जावा सर्च करा आणि कालचा ब्लॉग बघा आणि आजचा ब्लॉगसुद्धा चालू करत आहो. तर तुम्ही विचार करत असाल की आम्ही इकडे तिकडे कुठे हिंडत आहो. कुठंच नाही गाईज, आम्हाला दुकानाचं सामान घ्यायला जायचं आहे, तर त्यासाठी आम्ही चाललो कोरपण्यासाठी. कालचा एक चेंज होता, काल अनिकेत होता, आज अंकित होता, तर आज पवन आहे. तर पवन 2022-23 मध्ये आपण व्हिडिओ बनवतो, माहित आहे ना, पूल बनवतच होतो कोरपण्याला. तर गाईज पुन्हा एकदा आपण सोडून दिलं होतं. हो, तर चला मग जाऊ आता आपण बड्यापैकी कोरपण्याला आणि आमचा रायडर सामान घेऊ दुकानाचं. तर भेटू पुढं. तर बघा गाईज, हे त्या दिवशी पुरं आकांतमणी पुरं सापच होऊन गेल्यावानी झालं, पुरं टूटफूट होऊन गेलं. तुम्हाला आवाज येत आहे का नाही का आमचा? पण बघा, हे महिना इतका खतरनाक आहे. अरे बापरे, तुफान, आंधी, पाऊस सगळं काही होत आहे. हे महिना खतरनाक आहे गाईज उन्हाळ्याचा. अरे चला समोर भेटू. तो गाईज तर गाईज आम्ही सामान घ्यायसाठी आलो. आणि हे आपली शॉप आहे. हे अंडे आहे, दिसतंय का बरोबर? सामान घेतो नंतर बोलतो. कांदे, टेक्नॉलॉजी ब्लॉग बनी आला तो आपल्या. ब्लॉग स्टार्टिंग केली बोलते आम्ही. आपला दोस्त आणि हा सुद्धा आपला दोस्त. अजून एक आहे, आला नाही, वो सालपट आहे. आणि येत आपला निखिल सामान दे आम्हाला. भेटू थोड्या वेळाने. कोरपण्यात येईल आणि चायनात येईल असा होऊ शकत नाही. चाय प्यास लागते. आवाज येते का नाही? हो, शंकर भाऊ का चहा. गाईज अरे राम चांगले राहते. अरे यार, कोरपण्यात आलं तर निस्ता कल्ला, बोलायला गेलं तर काही एवढं सुचत नाही. बोल्या बहुत दिवसानंतर बापू ब्लॉगिंग चालू केली, तर तुला काही ती समस्या काय आहे सांग. ऑडियन्सले नवीन ऑडियन्स जुडल, जे जुनी ऑडियन्स आहे ते जुनी येईल. तुला काही प्रॉब्लेम होता, काही होता सांग. हा, ब्लॉगिंग मध्ये राहशील का नाही मग? हा, इकडे पाहून बोल. हा, अरे दिसता वाटते, अरे दिसतो रे आपण. अरे भाई लगा रे जल्दी, अच्छा सांगा ना. तर गाईज सामान गिमान तर सर्व घेतलं होतं, पण मी म्हटलं की चला थोडी दाढी कटिंग करून टाकावं आपल्या शॉपसाठी, स्टाईलसाठी. तर गाईज कोरपण्याला जाऊन आलो आम्ही आणि जे आमचं थोडंफार सामान होतं दुकानाचं ते आणलं. तर आता तेवढं काही बोलायला भेटलं नाही कोरपण्यामध्ये, कारण तर शोरशराबास खूप राहते, ट्रक जाणं येणं, ट्रॅफिक येतं तिथं. आणि आमच्याकडे माईकसुद्धा नाही. आणि आम्ही हे एक तावा घेतला. ती छोटीशी राजस्थानी मुलगी होती की विकत होती, आम्ही तिला 40ला मागलं, ते 50च म्हणे, पण जाऊ दे म्हटलं, आता ती लहान पोरगी होती तर घेऊन टाकला तावा. रोटी बनवायचा, पोळी बनवायचा. तर गाईज आता आपण बऱ्यापैकी घरी जाऊन ना बाकीचं शूट करू, आहे का नाही? काही बोलायचं आहे तुम्हाला? हां, काही बोलत नाही.
बोलणं बहुत सोपी आहे रे. लोकांना वाटते का नाही कॅमेरा खोललं बोलायचंच आहे ना बे. मी एक शरत लावतो बाबू, 2 मिनिटं बोलून दाखव म्हणा, असं न पोस्ट करून दाखव म्हणा. नाही बोलू शकत ना. तर गाईज बड्या मी दाढी कटिंग वगैरे जे काय आपले काम आहे कोरपणाचे सर्व काही करून आलो. आणि बस आता घरी जाऊन थोडा आराम करतो, मग अजून व्हिडिओ चालू करतो. कंटिन्यू. गाइस अभी मैं आ चुका हूँ घर पे और ये देख सकते हैं आप मेरा घर की हालत. पूरा कबाड़ खाना बन चुका है. ये मेरी माँ है. गाइस बघा घराची हालत कशी होणार. बापरे हव्यानं पुरा तवेच नाही से फ्रीज वर घेऊन पुरा. कुठे गेली आई. गाव को गई थी. बापरे पूरा खराब हो गया. और ये हमारी बिट्टो रानी क्या कर रही हो. आप क्या कर रही हो. व्हाट इज दिस. मेरे डॉक्युमेंट्स. हाँ असेच फेकून राहते. बहुत लापरवाह माणूस है. हाँ बहुत लापरवाह मानुष है. मैडम जी थोड़ा साइड हो जाइए. साइड. इधर देखिए मैडम. ये मेरा कमरा है या किसी कबाड़ का खाना है. देखो गाइस. तर गाइस बघा हे माझी रूम आहे आणि रूमची हालत पा कशी होऊन गेली. आणि तुम्हाला म्हटलं होतं का माझी वाईफ दाखवते बघा बिट्टू राणी. किती भोळा चेहरा आहे पण या भोळ्या चेहऱ्यावर नाही जायला जमत. दिसतो का मी. हा दिसतो का थोडं. हा दिसलो. कुठे जाते बे आपण. अरे थोड़ा बिस्लरी बॉटल का पानी पीजिए. हाँ और वैभव बात चल कीजिए. थोड़ा लेट्स गो. कुछ बोलना नहीं यार. हे बाय हो थकून गेलं तर आपलं दिवसभरातून चाय किती उघडता किती नाही काहीच पटत नाही. आता जाईल आम्ही. आमचं दुकान खोलेल आहे का नाही रे बाई. हा दुकान खोलायचं का नाही. दुकान खोला लागते. दुकान खोला लागते गाईज. चाय पितो आणि थोड्या वेळानं अजून तुम्हाला एकदा भेटतो आम्ही. तर गाईज चाय वाय जे काही आपलं जे पिणं झालं दुपारचं प्यास लागते. चाय पिल्याशिवाय आपलं मूड फ्रेश नाही होत ना. आणि आंघोळ पण नाही केलं होतं तर आंघोळ धुतलं आणि बऱ्यापैकी चाय स्वतःच्या हातानं मांडून पिऊन घेतलं. ते तिकडं आपलं घर आहे आणि तिथून आम्ही आलो. दुकान खोलतोच म्हटलं होतं पण हे आमचे आले ना 2 मेरे साले. ये मेरे पीछे ही रहेंगे. ये कहीं नहीं जाएंगे. अगर कहीं जाएंगे भी तो ये मेरे पीछे आएंगे. ये मेरे को नहीं छोड़ेंगे. इकडं याचं म्हणजे कसं चाल बा थोडं दुकान खोलूच म्हटलं होतं पण आता चिल करासाठी म्हणून नाही का एक आपला ब्लॉग चालू करण्यासाठी चाल बा आहे का नाही. काल गेलते ना तुम्ही बा जांभराले. होते का जांभरं. तर गाईज आम्ही जात होतो जांभराले. मी व्हिडिओ सुद्धा शूट करत होतो पण नाही गेलो. हा मी घरी पडून गेला पण हा गेला जांभराले. मी नाही गेलो. आता पाहू वेळ भेटला तर जाऊ एखादी दिवस नाही तर काही नाही. तर गाईज आत्ताच आपण जस्ट खाली झालो. हे दाखवून दे येईल. गाईज हे एक आपला मित्राचाच वावर आहे. इथं आम्ही मस्त बॅट बॉल खेळत होतो पहिलं पण आता पुरं पाण्यानं येऊन गेलं. तर काय कारणामुळे यहाँ पर यह खंबा गिर गया यार. हम क्या करूं. अरे बापरे वैभव. ब्लॉगिंगची सुरुवात तर केली मी ना. याच्या पहिले सुद्धा मी अरे हे का करताय. हां ब्लॉगिंगची सुरुवात तर केली मी ना पण याच्या पहिले सुद्धा माझे 1-2 चॅनल होते पण काही कारणामुळे यार झालं नाही ठेवू शकलो आणि नाही कंटिन्यू करू शकलो. तेव्हा तर फ्री बी होतो यार. आता तर माझ्या मग एक दुकानसुद्धा आहे. बहुत काही बिल भरायचं गॅस आणायचं
म्हणजे घर संसारचं पुरं काही कोणते कामं करावं लागते आणि हे असे आपले सोशल मीडियाचे व्हिडिओसुद्धा बनवा लागते. तर तेच आता ॲडजस्टमेंट करावं लागते आणि टाईम मॅनेजमेंट बहुत गरजेचं आहे मला. आणि हे तर आपले आपले दोस्त आहेच मग व्हिडिओ काढासाठी आणि दुकानात राहासाठी पण. तर काहीच मी कुठं जर गेलं ना तर हे दोघं जण हमेशा राहते. म्हणजे याची शाळा गिळा चालू व्हायचीच आहे मग सध्या आहे, पण आम्ही ॲडजस्टमेंट करतो आहे का नाही रे. हो. हा राजुराला शिकते आणि हा कोरपणाला शिकते. तू किती दावे? दहावीत. बघा काहीच तुम्हाला वाटते का हा मुलगा 10वीत असेल? आता चेहऱ्यावर पहा ना. हा वाटते का तुम्हाला? किती दावे तू? 9वीत. बापरे का 9वीत आहे? हा मोठा का हा मोठा? बघा याच्यापेक्षा एक मोठा आहे पण याच्यापेक्षा लहान आहे. फार झाला. ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवावं लागते. कंटिन्यू ठेवायचं काम आमचं आहे. लगेच लोक म्हणत आता तू का व्हिडिओ असे बनवते का बनवते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं काम आपलं नाही आहे. मग का तुझे व्हिडिओ चांगले नाही चांगले असे तसे म्हणणारे राहतेच म्हणा. काय एकच एक गोष्ट म्हणत राहतो नाही का. बरं भेटू आपण थांबा. म्हणून मी यायला कुठे नेत नाही, असे येडे चालले करत राहते. तुम्हाला बँड घेऊन जावं लागते. बँड बापरे का बँड वाजवते बँड. तर गाईज आता आम्ही हा विचार केला की आजचा ब्लॉग बस इथपर्यंतच. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा. आणि बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला. तर आपले असेच व्हिडिओ येत राहील. काहीतरी नवीन नवीन आणायचं कोशिश करेल आम्ही. अर्धे हिंदी अर्धे मराठी माहीत आहे तुम्हाला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अजून एकदा करून टाका. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.